पुन्हा सांगतो, एकच माणूस काफी आहे, एकच माणूस पूर्ण आहे शिवसेना संपवायला, आणि ते काम ते योग्य तऱ्हेने करतायत. आणि म्हणून मला असं वाटतं की आता त्याचा बॅलन्स थोडा खूपच गेलेला आहे काल परवापासून, आणि म्हणून ते काही आई बहिणीवरून शिव्या काय देत आहेत, काय बोलतायत, आणि परवापासून ते म्हणतायत निघून जा, ज्यांना जायचं जा. कशाला लोक राहतील त्यांच्याकडे? मी पुन्हा सांगतो, आमदारही गेलेत, खासदारही गेलेत, तर महापालिकेत थोडेफार एका ठिकाणी काही नगरसेवक आहेत बघा. पुढच्या काळामध्ये त्यांच्या अशा वागण्यामुळे, अशा बोलण्यामुळे मी उद्धवजींना अजूनही सल्ला देईल की हे असे लोक आवरा, नाहीतर तुम्हाला आमची गरजच नाहीये काही करायला. खासदारांना सुरक्षा का दिली असं ते म्हणतात की तुम्ही जो म्हटले होते की नाही, ते माझ्याबद्दल बोलतायत म्हणून मी सांगितलं. मी बिना पोलीस बंदोबस्ताचा माणूस आहे. राज्यामध्ये एकच मंत्री असा आहे की ज्याला पोलीस बंदोबस्त नाही. माझ्याबरोबर एकच हवालदार असतो. 3 लोकांच्या ड्युट्या 8-8 तासाच्या ते माझ्यासोबत असतात, माझ्या गाडीतही असतात, पूर्ण वेळ असतात. पण मी कुठले माझ्या मागे गाडी, पुढे गाडी, मला बंदोबस्त, मी पत्र देऊनच सांगून टाकतो निवडणूक झाली की मला कुठली कॅटेगरीमध्ये मला पोलीस बंदोबस्त नको. अपुरा पोलीस बंदोबस्त, मॅनपॉवर, गाड्या वाहनांची कमतरता, त्यामुळे मी बंदोबस्त घेत नाही. मी वारंवार सांगतोय. नाही, तुम्ही जे बोलले होते की ठाकरेंकडे राडा घालण्यासाठी देखील माणसं नाही, त्याला त्यांनी म्हटलं की मग खासदारांना तुम्ही सुरक्षा का दिली? स्वतः एकनाथ शिंदे खोटं आहे का? खोटं आहे का? आता तसं राहिलंय का? तुमच्या मागे आमदार राहिलेले नाहीत, तुमच्या मागे आता 2-3 खासदार राहिलेले नाहीत, जनमत तुमच्या बाजूने नाही. नगरपालिका, महापालिकेमध्ये तुमची काय दशा झाली, काय अवस्था झाली हे तुम्ही या ठिकाणी बघितलेलं आहे. आता MLC 17 जागा आहेत, तुम्ही एखादी जागा घेऊन दाखवा बरं मला. खातं सुद्धा उघडणार नाही तुमचं. त्यामुळे तुमच्या मागे कोणीच नाही ना. नगरपालिकामध्ये काय आलं तुमचं? 0. महापालिकेमध्ये तुमचं काय 0 आहे. काय परफॉर्मन्स आहे? तुमच्या मागे खरंच कोणी राहिलेलं नाही. तुम्ही एकदा मागे उलटून बघा. तुम्हाला वाटतं हे समोरांना आपण बोललो म्हणजे सगळं महाराष्ट्र आपल्या मागे आहे का? पण तसं काही राहिलेलं नाही. काल देखील त्यांनी पत्रकार परिषदेत खासदारांना शिवराळ भाषा ही वापरली. नाही, त्यांची भाषा इतकी खालच्या थराला गेलेली आहे, ते इतके घाण शिवाय देतात की सगळ्या भगिनी या ठिकाणी मी बोलू शकत नाही. पण एकंदरीत त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं यामुळे ते लोकांना पटत. त्यांना असं वाटतं की मी किती चांगल्या शिवाय देतोय म्हणून. पण लोकांना, मतदारांना हे पटत नाहीये. शून्य जनता आहे तिथे. त्यांना त्या पुरोगामी महाराष्ट्राने तिथे अशा पद्धतीने जे दाखवू शकत नाही त्या घाण शिवाय बनवून द्यायच्या, मला वाटतं हे काही योग्य नाहीये. राऊतांना काय सल्ला असेल? नाही, राऊतांनी काही, मला त्याचा की त्यांना शुभेच्छा आहेत माझ्या, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. भाऊ, ते असं देखील म्हटले का ईडी सीबीआय बाजूला करा, मी महाजनांना करून काढायला. मी तेच म्हटलं, माझा ईडी सीबीआयचा काही संबंध नाहीये. राऊतांनी केव्हाही यावं मला फोडून काढायला. मी कुठे काय नाही म्हणतोय त्यांना. त्यांनी कधी यावं. मला काय ईडी सीबीआयचा माझा काही संबंध आहे का? मी कशातच कुठे नाहीये. ईडीमध्ये, सीबीआयमध्ये तुमच्या मागे कुठे काय लागणार आहे? पण तुम्ही अशा पद्धतीने बोलू नका. उगाच फार असं वाघाचं कातड अंगावर घेऊ नका. आता मी असं म्हणेल, दंडेलशाहीची भाषा आता दंडेलशाहीची भाषा करू दे त्यांना. म्हणून मी म्हटलं की बाबा ती भाषा करायला सुद्धा मागे लोक लागतात ना, ते त्यांच्याकडे राहिलेले नाहीत आता. आणि यांच्या या वागण्यामुळे, यांच्या बोलण्यामुळे सगळे दिवस आलेले आहेत उभाठाला. आता योगासनांचा देखील सल्ला मागायचा त्यांना. हा थोडं शांतता राहील ना. आता असं माणूस एकदमच शिगाळ करायला लागला, काही बोलायला लागला. पत्रकारांनाही काल कसे त्याच्यावर घसरले, ते काय काय बोलत होते. मला वाटतं थोडं योगासनामुळे मानसिक संतुलन चांगलं राहतं, मन शांत राहतं. त्यामुळे त्यांनी थोडं करावं. तर तुमच्या मागे कुणीही राहिलेलं नाही असं महाजनांनी म्हटलं. ईडी सीबीआयशी माझा काहीच संबंध नाही असंही महाजनांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलेलं आहे.